नमस्कार सगळ्यांना. सगळेजण जॉईन होत आहे तोपर्यंत मी माझी ओळख सांगते. माझं नाव जाई पवार रणधीर आहे आणि मी सध्या नॉर्थ कॅरोलिना अमेरिकेमध्ये असते. तर आजचा आपला विषय आहे की शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बाजारपेठ कशी मिळवून देता येईल किंवा आणि दुसरा विषय असा आहे की अमेरिकन शिक्षण पद्धती कशी आहे आणि तिसरा विषय असा आहे की उत्तम उत्तम खाद्यपदार्थ आपण कसं काय बनवू शकतो. तर 4 जण लाईव्ह दिसत आहेत मला. तर तुम्ही मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये की तुम्हाला माझा आवाज येतो आहे का, म्हणजे मी पुढचं बोलणं कंटिन्यू करू शकेल. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील, अमेरिका नक्की कशी आहे याबद्दल जर तुम्हाला माहिती मिळवायची असेल तर माझं यूट्यूबचं चॅनल पण आहे, अमेरिकेत शिकायला कसं यायचं किंवा व्हिसा इंटरव्ह्यूची काय प्रोसेस असते. तर हळूहळू मी असे पण व्हिडिओज टाकते आहे. आणि त्याच्याशिवाय रेसिपीजचे पण व्हिडिओ मी त्या चॅनलवर टाकते आहे. तर अशा पद्धतीचं आपलं यूट्यूबचं चॅनल आहे, त्याचं नाव आहे ट्रीट्स अँड ट्रॅव्हल्स. तर संदीपजींनी ओके दिलं आहे, ते म्हणत आहेत की आवाज येतो आहे. तर नमस्कार सगळ्यांना. नमस्कार योगेशजी, अक्षय, थँक्यू, तुम्ही मला सांगितलं की आवाज येतो आहे व्यवस्थित. नमस्कार संदीपजी. तर आपण आता विषयाला सुरुवात करूया, म्हणजे हळूहळू लोक जॉईन होतील. तर तसं आपण बोलत जाऊ. माझं मी मूळ गाव सांगते की मी मूळची नाशिकची आहे आणि सासर माझं डोंबिवलीचं आहे. पण 8 वर्ष मी पुण्यात होते. माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण पुण्यात झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर देहू गावात मी असं कधी आलेली नाही आहे. पण मी महिंद्रामध्ये आणि त्याच्यानंतर फॉक्सवॅगनमध्ये इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग म्हणून इंजिनियर म्हणून मी तिकडे काम केलेलं. तर माझी जी ऑफिसची बस असायची ती देहू गावातनंच जायची. तर तेवढंच मला देहू गाव माहिती आहे. नमस्कार अमित शिवलेजी. हां, तर एवढंच माझं काय ते देहू गावाचं आणि माझं काय ते कनेक्शन आहे. आणि कर्तव्य फाउंडेशननी मला पहिल्यांदा इथे बोलवलं, त्याच्याबद्दल त्यांना खूप खूप धन्यवाद. तर विषय आपण घेऊया की जर शेतकऱ्यांना आपण बाजारपेठ कशी मिळवून देऊ शकतो. तर आपल्या भारतात बऱ्याच पद्धतीचे पिकं घेतली जातात आणि भारत हा देश शेतीप्रधान देश पण आहे असं सगळेजण म्हणतात. आणि शेतीचं बरंच आपल्याकडे उत्पादन असतं. वेगवेगळ्या फळांच्या बागा असतात किंवा भाजीपाल्याच्या बागा असतात. तर समजा जर आपण म्हणलं की समजा आपल्याकडे गव्हाची शेती आहे, तर गहू तुम्ही विचार करा की गहू पिकवून आपल्याला गहू पिकवून आणि विकवून आपल्याला किती उत्पादन मिळेल. पण जर त्याला तुम्ही थोडंसं प्रोसेस केलं, म्हणजे गव्हाला जर तुम्ही थोडंसं प्रोसेस केलं तर त्याचं उत्पन्न आपल्याला किती मिळेल. गव्हाला प्रोसेस करायचं म्हणजे काय की त्याच्यापासून आपण गव्हाचं पीठ बनवायचं. म्हणजे जे शेतकरीच असतात त्यांनी जर गव्हाचं पीठ बनवून विकलं तर शेतकऱ्यांना त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. तसंच आपण बाजरीचं, ज्वारीचं ह्या सगळ्या गोष्टी आपण बघू शकतो. आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तांदूळावर पण तांदूळाचं पीठ बनवून आपण विकू शकतो. म्हणजे थोडीशी जर आपण त्याच्यामध्ये प्रोसेस ॲड केली तर रॉ मटेरियल प्रोसेस प्लस लेबर वर्क आणि पॅकेजिंगचं ह्या सगळ्या गोष्टी मिळून जर आपण ते विकलं तर शेतकऱ्यांना कदाचित त्याचा जास्त फायदा होऊ शकतो. आणि जर त्यांच्याकडे ह्या गोष्टी उपलब्ध नसतील, म्हणजे कसं करायचं काय ते माहिती नसेल, तर त्याची थोडीशी ते माहिती घेऊ शकतात. तुम्हाला आणि काही प्रश्न वगैरे असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा, तर त्याचीसुद्धा मी उत्तरं देईल. नंतरचा आपला विषय आहे की अमेरिकन शिक्षण पद्धती कशी आहे. तर अमेरिकन शिक्षण पद्धती आता बऱ्याच तुमच्यापैकी जणांना माहिती असेल की आपल्या भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये जो आमूलाग्र बदल सध्या घडलेला आहे. आय थिंक 2 दिवसापूर्वीच भारत सरकारने ही अनाउन्समेंट केली. तर तशाच पद्धतीची शिक्षण पद्धती अमेरिकेमध्ये आहे. म्हणजे जर तुम्ही वाचलं असेल तर 3 ते 6 वर्षाचे मुलांना जास्त काही अभ्यास नाही आहे. त्याच्यानंतर जे दुसरीपर्यंतची जी मुलं आहेत त्यांना
साधं संख्याज्ञान आणि अक्षरज्ञान हे गरजेचं आहे. 5वी पर्यंतचं किंवा 8वी पर्यंतचं शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं. तर असंच काहीसं आहे. म्हणजे मातृभाषा म्हणजे इकडे आता इंग्लिशच सगळेजण बोलतात, तर त्याच्यामुळे तसं नाही आहे. पण असं जे भारतीय शिक्षण पद्धतीत आता जे बदल घडून आलेले आहेत, तशाच पद्धतीचं अमेरिकन शिक्षण पद्धती आहे. म्हणजे 1ली ते 5वीपर्यंत एलिमेंटरी स्कूल असते आणि तिथे जास्त परीक्षा वगैरे या मुलांना नसतात. हसा, खेळा, मजा करा आणि थोडासा अभ्यास, म्हणजे अभ्यास आणि थोडंसं खेळातनं सगळ्या गोष्टी किंवा ॲक्टिव्हिटीजमधनं सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. त्याच्यानंतर येतं इथे मिडल स्कूल आणि त्याच्यानंतर हायस्कूल असतं. मिडल स्कूल 6वी ते 8वीपर्यंत 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी असतं. इथे इयत्तेला किंवा स्टँडर्डला इथे ग्रेड असं म्हणतात. 6th ग्रेड, 7th ग्रेड किंवा 8th ग्रेड असं इथे म्हणतात. म्हणजे अमेरिकन इंग्लिश आणि ब्रिटिश इंग्लिश थोडंसं वेगळं असल्यामुळे म्हणजे इकडे इयत्ता किंवा स्टँडर्डला इकडे ग्रेड असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर मिडल स्कूल येते आणि मिडल स्कूलमध्ये जेव्हा तुम्ही जाता तर तेव्हा तुम्हाला इलेक्टिव्स पण म्हणजे घ्यावे लागतात. 2 ते 3 तुम्हाला इलेक्टिव्ज असतात. आता इलेक्टिव्ज म्हणजे काय, तर आता पण जसं भारत सरकारने सांगितलं आहे की बॅकलेस इंटर्नशिप 10 दिवसासाठी विद्यार्थी करू शकतात. मग ते तुम्ही कोणाकडेही करा. तर तशाच पद्धतीचे इलेक्टिव्स इथे पण किंवा इंटर्नशिप इथे पण असतात. सुट्टीमध्ये तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात. तर इलेक्टिव्हमध्ये पेंटिंग येतं, फाईन आर्ट्स येतात. तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे, म्हणजे त्या सायन्सविषयी असो किंवा त्या परफॉर्मिंग आर्ट्सविषयी असो, ॲक्टिंगविषयी असो, बिझनेसशी रिलेटेड जे सब्जेक्ट असतात, सप्लाय चेन मॅनेजमेंट, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, फॅमिली काउन्सिलिंग, अन्नधान्याविषयी जर तुम्हाला नवीन काही माहिती घ्यायची असेल किंवा गार्डनिंगविषयी, फार्मिंगविषयी, ह्या सगळ्या प्रकारचे जे इलेक्टिव्स असतात ते इथे घेतले जातात. मल्टीडिसिप्लिनरी असं म्हणता येईल. नमस्कार सगळ्यांना. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये विचारा. मी तुमच्या प्रश्नांची वाट बघते. तर हां, मल्टीडिसिप्लिनरी इकडे गोष्टी असतात आणि एकच 12वी नंतरची परीक्षा असते. जर तुम्हाला BS करायचं असेल, म्हणजे बॅचलर इन सायन्स. आता सायन्स म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात. बॅचलर इन फिजिक्स, बॅचलर इन केमिस्ट्री, बॅचलर इन इंजिनिअरिंग, बॅचलर्स इन ॲस्ट्रोफिजिक्स. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात तर ती परीक्षा देण्यासाठी एकच परीक्षा असते, SAT म्हणतात. आणि त्याच्यानंतर जर अमेरिकेमध्ये मास्टर्स डिग्री करायची असेल तर GRE आणि TOEFL ह्या परीक्षा द्यायला लागतात. तर हायस्कूलमध्ये पण तुम्हाला हे इलेक्टिव्ज आहे. आणि ह्या इलेक्टिव्समुळे फरक काय पडतो माहिती आहे का, की असा इट्स नॉट लाईक अ फॅक्टरी. म्हणजे विद्यार्थ्यांना जे शिकत असतात त्यांना ॲक्च्युली कळतं की जर आपल्याला समजा इंजिनियर व्हायचं असेल तर आपल्याला कुठल्या गोष्टी शिकायला लागतील किंवा काय प्रकारचं शिक्षण आपल्याला बॅचलर्स डिग्रीसाठी असेल किंवा काय प्रकारचा विषय आपल्याला बॅचलर्स डिग्रीसाठी असतील. तर याचं आणि इलेक्टिव्हचं असं खूप महत्त्व आहे. बरेच विषय आहेत इलेक्टिव्सचे. तर जे पण तुम्हाला बॅचलर्स डिग्रीमध्ये विषय असतील किंवा फोटोग्राफी म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी ह्या इलेक्टिव्समध्ये येतात. आणि 6वी-7वीपासनं मुलं इथे कोडिंग शिकू शकतात. तर असं आहे. म्हणजे आता भारतीय शिक्षण पद्धती पण तशीच होते. त्याच्यामुळे मला खूप भारी वाटतं आहे की भारत सरकारने आपला असा डिसिजन घेतलेला आहे. तर खूप आमूलाग्र बदल आहे हा भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये. म्हणजे आय होप की आपली शिक्षण पद्धती जी आहे ती सरधोपट नसेल किंवा त्यातनं असे इट विल बी नॉट बॅच प्रोडक्शन की सगळेजण ह्याच गोष्टी करत आहेत. तर असं आहे. आणि तिसरा आपला विषय होता की नवनवीन खाद्यपदार्थ कसे करायचे. तर याच्यासाठी माझं यूट्यूब चॅनल आहेच आणि अमेरिकेतल्या बऱ्याच गोष्टी मी इथे सांगायचा प्रयत्न करते. जर आम्ही इथे कुठे फिरलो असू वेगवेगळ्या ठिकाणी, फिरलो असू तर ते व्हिडिओज दाखवायचा प्रयत्न करते. आणि इकडे खूप वेगवेगळे नियम आहेत गाडी चालवायसाठी.
लोक शिस्त पाळतात. त्याच्यानंतर आणि अजून एक वेगळी गोष्ट म्हणजे अमेरिकेमधली की आपण कसं रस्त्याच्या डाव्या बाजूने जर ट्रॅफिकचे नियम पाळत असू तर रस्त्याच्या डाव्या बाजूने गाडी चालवतो. एनिवेज ज्यांना ज्या पद्धतीत गाड्या चालवायच्या ते लोक त्याच पद्धतीत गाड्या चालवतात, ज्यांना शिस्त पाळायची नसते ते. तर इकडे रस्त्याच्या उजव्या बाजूनी गाड्या चालवतात. फुटपाथवरनंच तुम्हाला चालावं लागतं. फेरीवाले असा काही प्रकार इथे नसतो. फूड ट्रक इथे असतात, म्हणजे ठेल्यासारख्या जशा आपल्याकडे वडापावची गाडी असते किंवा भेळची गाडी असते तशा इथे फूड ट्रक असतात. आणि त्या फूड ट्रक पण आपण विशिष्ट ठराविक ठिकाणीच त्यांना ठराविक लोकेशन दिलेलं असतं, त्यांना तिथेच लावावं लागतं. इतर कुठेही असं तुम्ही असं रस्त्यात लावू नाही शकत, नाही ते तुम्हाला फाईन द्यावा लागतो. त्याच्यानंतर अमित शिवलेंनी प्रश्न विचारला आहे, अमितजी, की अमेरिकेत शिक्षणाला जाण्यासाठी कोणकोणत्या परीक्षा द्याव्या लागतात. हो, तर 12वी नंतर जर तुम्हाला इथे यायचं असेल शिक्षणासाठी तर तुम्हाला सॅट ही परीक्षा द्यावी लागते. आणि त्याच्यानंतर जर इंजिनिअरिंग नंतर तुम्हाला यायचं असेल म्हणजे मास्टर्स डिग्रीसाठी किंवा PhD करायसाठी जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर तुम्हाला GRE आणि टॉफेलची परीक्षा द्यायला लागते. तर ह्या तीन चारच कॉमन परीक्षा आहेत. तर त्याचे पुण्यामध्ये खूप क्लासेस आहेत आणि त्याचं स्टडी मटेरियल असतं, वेगवेगळे शब्द पाठ करायला लागतात. आणि GREमध्ये 2च विषय असतात, एक तर इंग्लिश असतो आणि एक गणित असतं. तर 340 पैकी त्याची परीक्षा असते सध्या तरी. तर अशा पद्धतीचं GRE असते. आणि टॉफेल म्हणजे तुमचं इंग्लिशचं ज्ञान किती आहे किंवा तुम्हाला इकडचा ॲक्सेंट समजतो का, तर साधारण ह्या गोष्टीसाठी टॉफेलची परीक्षा असते. अमितजी विचारतात की अमेरिकेत शेती व्यवसाय व भारतीय शेतीत यात काय फरक आहे. तर अमेरिकेमध्ये आधुनिक पद्धतीने शेती केली जाते आणि भारतात आपण तेवढी म्हणजे आपण आधुनिक पद्धतीने करत नाही आहोत शेती. म्हणजे बरेच शेतकरी करतात, पण तो पण एक मी व्हिडिओ आता टाकणार आहे. होपफुली मला लवकर टाकायला मिळेल. पण मी तुम्हाला सांगते की एकदा मी एका नर्सरीमध्ये फार्म म्हणजे गेले होते. त्यांची नर्सरी आणि फार्म असं एकत्र गोष्टी होतात. तर त्या ठिकाणी गेले होते. तर तेव्हा महिंद्राचा ट्रॅक्टर हे लोक इकडे वापरत होते. तर महिंद्रा म्हणजे आपलं पुण्याचं आणि भारतातली कंपनी आहे. तर ते बघून मला खूप आनंद झालेला. तर फरक हा जो आहे तो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की सांगायचा प्रयत्न करेल. पण इकडे आधुनिक पद्धतीने अशी सगळी प्रकारची शेती केली जाते. आणि आता बरेचसे जे शेतकरी आहेत ते ऑर्गॅनिक शेतीकडे वळत आहेत. आणि ऑर्गॅनिक शेती केल्यामुळे काय होतं की जे केमिकल आहेत किंवा पेस्टिसाइड्स आहेत ते न वापरता ऑर्गॅनिक पद्धतीची शेती केली जाते. आणि जी ऑर्गॅनिक पद्धतीची शेती केली जाते तर त्याचं जे प्रॉडक्ट्स असतात किंवा त्याचं जे भाजीपाला असतो तो जास्त महाग विकतात किंवा तो महाग असतो. कारण तुम्हाला माहिती आहे की जर आपण असे कुठल्याही प्रकारचे जर केमिकल्स वापरले नाही, खत पण जर आपण शेणखत वापरलं किंवा कॉम्पोस्ट वापरलं तर त्याच्यासाठी किंवा तशा पद्धतीच्या झाडांना जास्त लक्ष द्यायला लागतं. तर अशा पद्धतीने ऑर्गॅनिक शेती होते. आणि जी मास प्रोडक्शनची जी शेती होते तर त्याची एक वेगळ्या पद्धती आहेत किंवा त्याचे केमिकल्स किंवा ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या मिळतात. तर ही एक गोष्ट आहे. अक्षय विचारतात की व्हिजासाठी काय प्रोसेस आहे. तर अमेरिकन व्हिजाचे बरेच क्रायटेरिया आहेत. जर पहिली गोष्ट आहे की तुम्हाला अमेरिकेमध्ये कशासाठी यायचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला जर नोकरीसाठी यायचं असेल, म्हणजे तुम्ही जर कुठल्या IT कंपनीमध्ये काम करत असाल तर त्यांनी तुमचा व्हिजा स्पॉन्सर केला. त्यांचे क्लायंट्स किंवा त्यांचे जे प्रोजेक्ट्स ज्या ठिकाणी चालू आहेत ते समजा जर अमेरिकेमध्ये चालू असतील तर तुमची कंपनी तुम्हाला H1B व्हिजा स्पॉन्सर करते. आणि त्याचा काय म्हणतात आय एम सॉरी,
तर त्याचा क्रायटेरिया करोनाचा खोकला नाही आहे बाय द वे. मला बोलून जरा त्रास व्हायला लागला, नाही तर तुम्हाला वाटेल की करोनाचा खोकला विकला आहे की काय, तर असं नाही आहे. हां तर H1B व्हिजा हा कंपनी तुम्हाला स्पॉन्सर करते. त्याच्यानंतर आणि हां, कंपनी तुमच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट करू शकते की आम्ही जर तुमचा H1B व्हिजा केला तर 2 वर्षाचं किंवा 3 वर्षाचं कंपनी कॉन्ट्रॅक्ट करते. त्याच्यानंतर जर तुम्हाला शिक्षणासाठी यायचं असेल तर तुम्हाला F1 हा व्हिजा घ्यायला लागतो. आणि F1 व्हिजाचा जो इंटरव्ह्यू असतो तो आता त्यासाठी काय काय डॉक्युमेंट्स लागतात, एकच मिनटं. आय सॉरी. तर मी जास्त जोरात बोलत होते की काय कोण जाणे, त्याच्यामुळे मला जरा त्रास व्हायला लागला. तर F1 व्हिजा जो असतो तो तुम्हाला बॅचलर्स डिग्रीसाठी किंवा मास्टर्स डिग्रीसाठी यायचं असेल तर तुम्हाला हा F1 हा व्हिजा घ्यावा लागतो. आणि त्यासाठी तुम्हाला पासपोर्ट लागतो, I-90चा एक फॉर्म भरायला लागतो. आणि तो फॉर्म भरल्यावर तुम्हाला एकदा बायोमेट्रिकसाठी जायला लागतं. मुंबईला आहे ते आपल्याकडे. त्याच्यानंतर बायोमेट्रिक झाली की तुमचा इंटरव्ह्यू असतो. आणि तुम्हाला जर तुम्ही F1 व्हिजा घ्यायला येणार असाल तर तुम्ही कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये येणार आहे किंवा तुम्हाला थोडेसे टेक्निकल प्रश्न तुमच्या विषयासंदर्भात पण विचारले जातात. जे H1B व्हिजाच्या इंटरव्ह्यूसाठी येतात तर त्यांना पण तुमचा इयर ऑफ एक्सपिरियन्स किती आहे, तुमचा पगार किती असेल, तुम्हाला तुमचं तिकडे राहायचं लोकेशन माहिती आहे का, किंवा तुमच्या कंपनीने तुम्हाला ते राहायचं लोकेशन स्पॉन्सर केलं आहे का. जर तुम्ही स्टुडंट म्हणून येणार असाल ना तर तुम्हाला पहिल्यांदा तिकडे जर कोणी भारतातले जर विद्यार्थी असतील तर त्यांच्याशी तुम्हाला बोलायला लागतं. तर थोडंसं तुम्हाला त्यांच्याशी बोलून तुम्ही कुठे राहणार किंवा तुमची राहायची व्यवस्था काय, ह्या सगळ्या गोष्टी ते विचारतात. म्हणजे इथे येऊन तुम्हाला असं नको व्हायला की ह्युमन ट्रॅफिकिंग होतं आहे किंवा काय, ह्या पण बऱ्याच गोष्टी आहेत. तर घाबरवत नाही आहे मी तुम्हाला ह्युमन ट्रॅफिकिंगविषयी, पण म्हणजे ते होऊ नये तुमचं म्हणून त्या व्हिजा इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला तिथे प्रश्न विचारले जातात. तर असा पण व्हिजा इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न असतो की तुम्हाला अमेरिकेमधला हेल्पलाईन नंबर माहिती आहे का. म्हणजे जर तुम्हाला कोणी फसवत असेल, जर तुम्हाला काही त्रास होत असेल तर तो हेल्पलाईन नंबर इथे 911 तर इथला हेल्पलाईनचा नंबर आहे, तर ते तुम्हाला माहिती पाहिजे. तर त्याच्यानंतर J1 हा व्हिजा असतो. तर तुम्हाला पदव्युत्तर शिक्षण घ्यायचं असेल, म्हणजे तुम्हाला तुमचं मास्टर्स पण झालं आणि तुम्हाला PhD करायसाठी किंवा पोस्टडॉक करायसाठी इथे यायचं असेल. PhD नंतरचं जे शिक्षण असतं त्याला पोस्टडॉक असं म्हणतात. तर पोस्टडॉक इज वन काइंड ऑफ जॉब ओनली, पण त्याच्यामध्ये तुम्ही फक्त अकॅडमियामध्ये राहतात, म्हणजे शिक्षण पद्धतीमध्ये राहतात, किंवा तुम्ही जो रिसर्च करत असतात तो एखाद्या इन्स्टिट्यूटसाठी किंवा युनिव्हर्सिटीसाठी रिसर्च करत असतात. तर हे पोस्टडॉक त्याला असं म्हणतात. म्हणजे PhD नंतर तुमची PhD करायला समजा तुम्हाला 3 वर्ष लागतील किंवा 4 वर्ष लागतील, तर त्याच्यानंतर तुम्हाला रिसर्च करायचा असेल त्याच युनिव्हर्सिटीमध्ये राहून किंवा दुसऱ्या कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन, तर त्याच्यासाठी हा J1 व्हिजा असतो. आणि L1 जो व्हिजा असतो तो बिझनेस मधले म्हणजे कंपनीतले कुठले मॅनेजर असतात जे हायर लेवलच्या पोस्टवर असतात, तर किंवा बिझनेस एक्झिक्युटिव्ज असतात किंवा CFO CEO हे जे असतात, तर त्यांच्यासाठी हा L1 व्हिजा असतो. तर त्यांच्यासाठी पण व्हिजा इंटरव्ह्यूची अशीच प्रोसेस असते. आणि त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला टेक्निकल आणि पर्सनल ह्या सगळ्या गोष्टींची उत्तरं द्यावी लागतात. थोडेसे प्रश्न विचारले आहेत, व्हिजाची प्रोसेस सांगितली. आणि व्हिजाची काय वेबसाईट आहेत जिकडे तुम्ही व्हिजाला अप्लाय करू शकता, तर ती वेबसाईट मी तुम्हाला ह्याच नंतर इथे कमेंट सेक्शनमध्ये देते. अमेरिकेत शेतीमालासाठी बाजारपेठ कशी आहे? अमेरिकेत शेतीमालासाठी बाजारपेठ उत्तम आहे आणि इथे बरेच इंडियन ग्रोसरी स्टोअर्स पण आहेत. तर इथे तुम्हाला आश्चर्य वाटेल की इथे चितळेची बाकरवडी मिळते, त्याच्यानंतर कोकम सरबत मिळतं योजकचं, त्याच्यानंतर अजून काय मिळतं, हल्दीरामचे सगळे प्रॉडक्ट्स तर मिळतातच, लिज्जत पापड मिळतो, त्याच्यानंतर विशेष पतंजलीचे पण आता इथे प्रॉडक्ट्स मिळायला लागले.
त्या एक्सपोर्ट तुमच्या मालाला एक्सपोर्टला पण इथे आहेत बऱ्यापैकी संधी. तर त्याच्याबद्दल जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही मला माझ्या फेसबुक पेजवर फॉलो करू शकता. ट्रीट्स अँड ट्रॅव्हल्स त्या पेजचं नाव आहे. किंवा यूट्यूबवर पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकतात. आणि तुम्ही जेव्हा प्रश्न विचाराल ना किंवा तुम्ही मला जेव्हा मेसेज कराल तेव्हा प्लीज तुमचं नाव, तुम्हाला काय नक्की प्रश्न आहे, फक्त हॅलो हाय असं म्हणलं ना तर मग मला पण कळत नाही की पुढे काय रिप्लाय करायचा. तर तुमचा प्रश्न काय आहे किंवा तुम्हाला कुठलं प्रॉडक्ट एक्सपोर्ट करायचं आहे का, किंवा तुम्हाला तुमचं काय प्रॉडक्ट आहे. तर हे प्रॉडक्ट एक्सपोर्ट करायसाठी पण ना की खूप प्रोसेस असते. तर पहिली गोष्ट काय असते की तुम्हाला भारताचं एफ डी इकडचं आहे, FSSI म्हणजे आय गेस माझं बरोबर आहे हे. तर त्यांच्या तुम्हाला परमिशन्स घ्यायला लागतात. म्हणजे जर तुम्हाला खाद्यपदार्थ जर इकडे एक्सपोर्ट करायचे असतील तर त्यांचे क्रायटेरिया असतात. ते तुमचं प्रॉडक्ट टेस्ट करतात. जर तुम्हाला आंबे एक्सपोर्ट करायचे असतील किंवा म्हणजे ज्या फळांना बिया असतात ते फळं इरॅडिकेट होऊन इकडे एक्सपोर्ट करतात. म्हणजे कसं आहे की इरॅडिकेट का करतो आपण, तर आता तुम्ही आंबे एक्सपोर्ट केले बरं का, तर त्याचं आपली आंब्याची कोय असते, तर ती इरॅडिकेट का करायची, किंवा द्राक्ष इरॅडिकेट का करायचे, किंवा जे पण काही असतं म्हणजे ज्यांना बिया असतात, तर त्या बिया जर इकडे त्या माणसाने इथे लावल्या आणि त्याची जर इथे शेती करायला लागली तर कसा प्रॉब्लेम येईल की नाही. तर असा प्रॉब्लेम नको यायला आणि भारतीय लोकांचे जे पदार्थ आहेत ते कंटिन्युअसली एक्सपोर्ट व्हायला पाहिजे म्हणून हे इरॅडिकेशन करतात. आणि त्याचं आय गेस नाशिकला आणि मुंबईत असे 2 ठिकाणी सेंटर्स आहेत. तर हे असं झालं. तुम्हाला लोणची, पापड, नागलीचे पापड, मुरमुरे ह्या गोष्टी जर एक्सपोर्ट करायच्या असतील तर त्याचंसुद्धा, आता मुरमुरे कशापासून बनतात, तांदळापासून बनतात. तर मग ही एक प्रोसेसच झाली. किंवा ही पिठं कशापासून बनतात, तुमच्या शेतीच्या मालापासून बनतात. आणि ती तुम्हाला एक्सपोर्ट करायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडासा त्यांच्या कार्यप्रणालीतून जायला लागेल. तर असं आहे. आणि अजून एक, तुम्हाला जर इकडे एक्सपोर्ट करायचे असेल XYZ गोष्ट, तर ते तुम्ही आधी भारतात त्याचा खप केला पाहिजे. किंवा तुमचे जे कस्टमरचं जे बेस आहे, तर तुमचा फायदा किती होतोय, तोटा किती होतोय. जर तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये जर फायद्यात असाल तर तुम्हाला इथे एक्सपोर्ट करायला जास्त संधी आहे किंवा त्याचा जास्त तुम्हाला फायदा होऊ शकेल. म्हणजे असं नाही की तुम्ही आज उठलात आणि तुम्हाला अमेरिकेत एक्सपोर्ट करायचं आहे किंवा भारतातल्या कुठल्या देशात एक्सपोर्ट करायचं आहे, तर असं नाही आहे. त्याच्या आधी भारतामध्ये तुम्हाला तुमचा बिझनेस कसा आहे, तुम्हाला फायदा होतो आहे की तुम्हाला तोटा होतो आहे. जर समजा भारतातल्याच लोकांना जर ते प्रॉडक्ट आवडत नसेल तर तुम्हाला एक्सपोर्ट करण्यात काहीच पॉईंट नाही आहे. किंवा तुम्हाला इकडे कसं काय फायदा होईल, बरोबर. आणि क्वालिटीचा जो इकडे क्रायटेरिया आहे तो तुम्हाला मेंटेन करायलाच लागतो. म्हणजे असं नाही आहे की आता तुम्ही गव्हाच्या पिठात तुम्ही मैदा टाकून दिला म्हणजे तुम्ही एक्सपोर्ट कराल, तर इट्स नॉट गुड. आणि तसंच शक्य नाही आहे. आणि मी तुम्हाला सांगते की जे इकडे प्रॉडक्ट एक्सपोर्टसाठी जे येतात तर त्यांच्या पॅकेजिंगवर पण लिहिलेलं असतं फॉर एक्सपोर्ट ओनली. तर क्वालिटी वेगळी आहे. हां, तर हॅलो, हाय, नमस्कार सगळ्यांना. तुम्हाला प्रश्न असतील तर तुम्ही विचारा. सगळ्यांना हॅलो, नमस्कार, हॅलो. प्रश्न तुम्ही विचारा म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त ह्या लाईव्ह सेशनचा फायदा होईल. ऋषीजी म्हणतायत की आवाज एक नंबर मॅम. थँक्यू, तुम्हाला माझा आवाज आवडला. अरे ऋषीजी, मागची फ्रेम उलटी नाही लावली आहे मी, सेल्फीच्या म्हणजे फ्रंट कॅमेऱ्यामधनं बोलते आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला ती अशी दिसते. ॲक्च्युली मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते ती. इकडे चहाची किटली आहे आणि इकडे वडापाव आहे. तर मी फ्रंट कॅमेऱ्यामधनं बोलते त्याच्यामुळे ती तुम्हाला उलटी दिसते. होममेड म्हणजे जे आपण सगळं खातो इकडे, जे मी बनवते ते सगळं
घरात खाऊन बनवते असं. शेतीमालाला हो, इकडे जर तुम्ही प्रयत्न केला तर इकडे उत्तम जगतापजी विचारतात की अमेरिकेत शेतीमालाला योग्य भाव मिळतो का आणि सारखी परिस्थिती आहे का? हो, अमेरिकेमध्ये शेतीमालाला योग्य भाव मिळतो. आपल्यासारखी परिस्थिती मला नाही, म्हणजे मी तर कधी ऐकलं नाही. म्हणजे शेतकऱ्यांना त्यांचा फायदा होतो. आणि जर तुम्ही माझे व्हिडिओज बघितले ना कधी, तर मी व्हिडिओच्या शेवटी कायम असं बोलते, व्हिडिओचा शेवट करताना, तुमचा आमचा अन्नदाता सुखी भव. म्हणजे शेतकरी हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे सगळ्यांसाठी. ते जे पिकवतात अन्न धान्य, त्याच्यामुळे आज आपण सगळं व्यवस्थित बसून आपण खाऊ शकतोय, किंवा त्यांच्यामुळे ते जे करतायत तर त्यांच्यामुळे आपलं जीवन चालू आहे, बरोबर. तर आयुर्वेदिक प्रॉडक्ट वापरले जातात का? तर इकडे आयुर्वेदिक प्रॉडक्ट म्हणजे तुम्हाला शॅम्पू किंवा अशा गोष्टी म्हणायच्या आहेत का, की औषधं म्हणायचे आहेत बळीरामजी? औषधं किंवा आयुर्वेदिक डॉक्टर मी तरी आत्तापर्यंत इथे बघितलेले नाही आहेत बळीरामजी. तर हां, पण पतंजलीचे शॅम्पू किंवा तुळशीच्या म्हणजे म्हणजे जे तुळशीचे सुकवलेले पानं किंवा जायफळ किंवा वेखंड, अजून काय म्हणतात ते ज्येष्ठमध, ह्या सगळ्या गोष्टी असे आयुर्वेदिक प्रॉडक्ट इकडे इंडियन ग्रोसरीमध्ये मिळतात आणि ते आम्ही वापरतो. किंवा अजून साधं आपलं सीतोपलादी चूर्ण आणि अजून एक दोन असे चूर्ण जे कॉमन आहेत ते मिळतात इकडे. पण आयुर्वेदिक डॉक्टर नाही हो इकडे. हां, संदीपजी विचारतायत की अमेरिकेत भाजीपाला व्यवसाय कशा पद्धतीने करतात. तर संदीपजी, मोस्ट ऑफ द टाइम जर तुम्ही इकडे बघितलं ना, तर इकडे मोठमोठ्या चेन्स आहेत. म्हणजे आपल्याकडे कसं डीमार्ट किंवा बिग बाजार अशा चेन्स आहेत, तसं इकडे वॉलमार्ट आणि फूड लायन आणि होल फूड्स अशा वेगवेगळ्या चेन्स आहेत. आणि तिकडे जर तुम्ही म्हणजे आठवड्यातले 7ही दिवस म्हणजे त्यांना कधी सुट्टी नसते अशा दुकानांना, तर अशा दुकानांमध्ये भाजीपाला मिळतोच. आणि त्याचबरोबर इकडे सॅटर्डे संडे वेगवेगळ्या ठिकाणी फार्मर्स मार्केट असतं. म्हणजे आपलं पुण्यामध्ये आजकाल नाही का वीकली म्हणजे शेतकरी जाऊन माल विकतात, तर तसं इथे पण असतं. तर हां, तर अशा पद्धतीने इथे भाजीपाला व्यवसाय आहे. नरेंद्र पाटीलजी म्हणताय की तुम्ही खूप भारी मराठी बोलतायत. धन्यवाद. ॲक्च्युली मला सांगायला आवडेल की मी मराठी माध्यमाच्या शाळेमधनं शिकली आहे 7वीपर्यंत, आणि 8वी नंतर जे माझं होतं ते सेमी इंग्लिशमध्ये मी होते. तर त्याच्यामुळे शाळेने जे शिकवलं ते मी बोलते मराठी. ऋषीजी म्हणतात की अमेरिकेत सोन्याचा भाव काय आहे. मला ॲक्च्युली माहिती नाही की अमेरिकेमध्ये सोन्याचा भाव काय आहे, आणि मला हेही देखील माहिती नाही की भारतात सोन्याचा भाव काय चालू आहे. गुरुदत्तजी, माझं माहेर जे आहे ते नाशिकचं आहे, माझं सासर जे आहे डोंबिवलीचं आहे, आणि 8 वर्ष मी शिक्षणासाठी आणि जॉबसाठी मी पुण्यामध्ये होते. श्रीरामजी म्हणतात की वन वे त्यांनी नंबर दिला आहे, उस्मानाबादमध्ये पिवळी ज्वारी पीठ विकली जाते. म्हणजे हो, तुम्ही हा नंबर दिला आहे, पण तुम्हाला इकडे एक्सपोर्ट करायचं आहे का ज्वारीचं पीठ, तर त्याचा क्रायटेरिया जो आहे तो मी तुम्हाला इतक्याच सांगितला की प्रोसेस ती असते. क्वालिटी कंट्रोल जे असतं ते जरा अवघड असतं. तुमच्याकडे इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन पाहिजे. तर खूप गोष्टी आहेत तुमचा शेतीचा माल एक्सपोर्ट करण्यासाठी. तर तुम्हाला ही जर सगळी माहिती हवी असेल तर तुम्ही मला मेसेज करा, म्हणजे त्याचे जे क्रायटेरिया आहे ते मी तुम्हाला सांगते. भाजीपाला काय असतो इकडे? भास्करजी, भाजीपाला इकडे
सगळ्यात तोच असतो. मी तर इकडे घरामध्ये म्हणजे आमच्या बागेमध्ये म्हणजे बाहेर पण टोमॅटो मिळतात, वांगी मिळतात, पालक मिळते, मेथी मिळते. अजून काय आहे? तोंडली मिळतात, गवार मिळते. व हां, म्हणजे तशा भारतीय सगळ्याच भाज्या मिळतात. आणि इकडच्या वेगळ्या भाज्या म्हणजे इकडे ॲव्होकॅडो मिळतो आजकाल, ते भारतात पण मिळायला लागलं आहे, पण खरं ॲव्होकॅडो काही भारतात पिकत नाही. तर इकडे ॲव्होकॅडो मिळतो. बटरनट स्क्वॅश म्हणजे इकडचा एक आपला दुधी भोपळ्यासारखा प्रकार असतो. हां, इथे दुधी भोपळा पण मिळतो, डांगर मिळतं. आणि अमेरिकेमधल्या भाज्या केल मिळते. केल हा काही भारतीय प्रकार नाही, तर इथे केल पण मिळते. अजून इकडे ॲस्परागस म्हणजे वेगळ्या प्रकारच्या ज्या शेंगा असतात त्या मिळतात. अं, हां, तर अशा ह्या काही इकडच्या भाज्या आहेत. पण मी तुम्हाला सांगते सगळीकडे सारख्याच भाज्या आहेत हो, पण बनवायची जी पद्धत आहे ती वेगळी आहे. अमेरिकेतली शिक्षण पद्धती दिगंबरजी मी आत्ताच सांगितली. मी म्हणलं की आत्ता जी भारतामध्ये नवीन शिक्षण पद्धती आली आहे तर ती शिक्षण पद्धती अमेरिकेमध्ये आहे साधारणतः. मी व्हिडिओच्या थोडंसं आधी सांगितलेली आहे. मी श्रीरामजी तुमच्याकडे इम्पोर्ट एक्सपोर्टचं लायसन आहे का? गुड. तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा की तुम्हाला काय गोष्टी इकडे एक्सपोर्ट करायच्या आहेत. गुड. आणि अमेरिकेमध्ये लॉकडाऊनची परिस्थिती आता सगळ्यात जे एपी सेंटर होतं कोरोनाचं तर ते न्यूयॉर्क, न्यू जर्सी आणि कॅलिफोर्निया होतं. पण अनफॉर्च्युनेटली जे एपी सेंटर जे आता झालेलं आहे ते नॉर्थ कॅरोलिना म्हणजे ज्या राज्यामध्ये आम्ही राहतो तिकडे साधारण 1 लाखपेक्षा जास्त कोरोनाच्या पेशंटची संख्या झालेली आहे अनफॉर्च्युनेटली. पण त्याचा काय आपण विचार करून काही पॉईंट नाही आहे, जास्त टेन्शन घेऊन काही अर्थ नाही आहे. तर अशी गोष्ट आहे. मला काय वाटतं हे करोना येण्यापाठीमागच्या बऱ्याच 1-2 गोष्टी आहेत. जर आपण बघितलं तर आपल्या निसर्गाला पण थोडासा आराम मिळालेला आहे या करोनामुळे. तर किंवा थोडासा सेटबॅक जो असतो तो म्हणजे ही डाऊन कर्व जी आहे ती कधीतरी अप कर्व होणार आणि ती परत कधीतरी डाऊनला जाणार. म्हणजे अशा गोष्टी जर तुम्हाला जर बेल कर्व विषयी माहिती असेल म्हणजे जेव्हा कधी अधोगती होते किंवा जेव्हा कधी निसर्ग आपल्याला जरा मागे खेचत असतो तर त्याच्या पाठीमागची पण काही कारणं आहेत आणि ती कारणांचा आपण विचार केला पाहिजे नाही का. सलमान खान जी बोलता आहेत की कवन भाषा बोल रही हो, समझ नहीं आ रहा है, हम मराठी बोल रहे हैं जी. श्रीरामजी म्हणतायत की श्रीरामजी तुम्ही मला माझं पेज आहे फेसबुकवर ट्रीट्स अँड ट्रॅव्हल्स, तुम्ही मला तिकडे मेसेज करू शकतात तर मी तुमच्या प्रश्नांची सगळी उत्तरं देते. भुजबळजी म्हणतायत की नाही सिस्टर, टेक केअर. थँक्यू सो मच, तुम्ही पण काळजी घ्या. योगेशजी तुम्ही खूप इंटरेस्टिंग प्रश्न विचारला आहे की दुग्धजन्य माल अमेरिकेमध्ये कुठला मिळतो. तर आता डेअरी प्रोडक्ट्स इकडे ना दुधाचे 50 प्रकार मिळत असतील, म्हणजे नॉट एक्झॅक्टली 50, पण इकडे होल मिल्क मिळतं म्हणजे पूर्ण दूध जे आपण असतं ते मिळतं. मग त्यात परत बफेलो मिल्क मिळतं, काव मिल्क मिळतं, रिड्यूस फॅट पर्सेंटेज मिळतं, मग ते रिड्यूस फॅट 4% पण मिळतं, मग 2% रिड्यूस फॅट, मग 10% रिड्यूस फॅट, अशा सगळ्या गोष्टी दुधामध्ये मिळतात. मग त्याच्यानंतर चीज, हे पण दुधापासूनच बनवतात. मग चीजमध्ये पण 50 म्हणजे नॉट एक्झॅक्टली 50 बरेच प्रकार, मोझरेला चीज, शेडार चीज आणि मग त्याच्यामध्ये पण म्हणजे जास्त विरघळणारं चीज, न विरघळणारं चीज, त्याच्यानंतर रिकोटा चीज, असे बरेच चीजचे प्रकार मिळतात. तर हे झाले डेअरी प्रोडक्ट्स. मग अजून त्याच्यामध्ये व्हिप्ड क्रीम मिळतं, मग ते व्हिप केलेलं क्रीम मिळतं, विदाऊट म्हणजे लिक्विडवालं हेवी क्रीम मिळतं. मग त्याच्यामध्ये पण प्रकार असतात की व्हिप क्रीममध्ये बरं का, म्हणजे हेवी क्रीममध्ये
त्याच्यामध्ये पण रिड्यूस फॅटचे पर्सेंटेज असतात. तर बरीच प्रोसेस करून इकडे केलेली डेअरी प्रॉडक्ट्स मिळतात. तर प्रश्न यायला लागले. तुम्हाला पण जर काही प्रश्न असतील तर तुम्ही फटाफट कमेंट सेक्शनमध्ये विचारा. तर डेअरी प्रॉडक्ट्स इथे हेच मिळतात सगळे जे मी आता सांगितले. तर अशा पद्धतीचे दुग्धजन्य पदार्थ इथे मिळतात. लॉकडाऊनची परिस्थिती इथे आता सध्या तरी लॉकडाऊन 3ऱ्या फेजमध्ये उघडलेलं आहे. मॉल म्हणजे सगळ्याची कॅपॅसिटी 50%वर ओपन केलेली आहे. त्याच्यानंतर जे थिएटर अजून उघडलेले नाही आहेत, मॉल पण अजून 50% कपॅसिटीवरच उघडले. तर साधारण अशी लॉकडाऊनची परिस्थिती आहे. पण इथे मास्क आणि क्लोज बऱ्यापैकी कंपल्सरी आहेत. संजयजी विचारतात की अमेरिकेतील शेतीमध्ये कोणकोणती पिके घेतली जातात आणि कोणत्या शेतमालाला जास्त भाव येतो. तर इथे मक्याचं पीक घेतलं जातं आणि जास्त भाव कशाला येतो असं नाही सांगता येणार. पण अमेरिकन मध्ये ते मकाचं मका जे आहे कणीस त्याचं मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. अमित शिवलेजी कर्तव्य फाउंडेशन, ओके, मला काही कळलं नाही ही कमेंट. बळीरामजी म्हणतायत की मॅडम तुम्हाला भारत छान वाटतो की अमेरिका ची लाईफस्टाईल चांगली कुठं चांगली आहे? मला भारतच आवडतो. मला भारतातल्या आपल्या सगळ्या संस्कृती आणि सगळे सण खूप आवडतात आणि ते मी काही प्रमाणात मिस करते. पण बरेच सण आणि आम्ही इथे साजरे करतो. इथे फॉर्च्युनेटली मी ज्या ठिकाणी राहते तिथे मराठी मंडळ पण असल्या कारणाने मराठी मंडळामुळे सगळे सण फॉर्च्युनेटली साजरे करता येतात. इकडे शिवजयंती आणि गणपती तर एकदम खतरनाक, म्हणजे ढोल ताशा पथक वगैरे पण आहे. तर ते तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही यूट्यूबला मला भेट द्या. तुम्हाला यूट्यूबवर जाई पवार रणधीर तुम्ही असं सर्च जरी केलं ना तरी तुम्हाला ट्रीट्स अँड ट्रॅव्हल्स नाव येऊन जाईल. तर तुम्ही मला नक्की तिकडे भेटा. छान मी व्हिडिओ टाकते आहे तिकडे. तर हां, पण मला भारतातच जास्त आवडतं कारण माझं सगळे नातेवाईक, आई वडील, सासू सासरे, माझा भाऊ आणि माझे सगळे नातेवाईक भारतात असल्यामुळे मला भारतातच छान वाटतं. करोनाची परिस्थिती मी अजूनच सांगितली. अमेरिकेमध्ये जॉबचं टायमिंग म्हणजे जर तुम्ही IT कंपनीमध्ये जॉब करत असाल तर तिथे फ्लेक्झिबलच आहे. पण जर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग कंपनीत जॉब करत असाल तर तिथे आपल्या भारतासारखंच आहे की ठराविक तुमची शिफ्ट असते आणि तुम्हाला तेव्हा जायला लागतं. तर हां, असंच आहे इथे. राजेंद्रजी, मी आत्ताच सांगितलं की मला भारतात राहायला जास्त आवडेल, पण माझा नवरा आता इथे जॉब करतो तर त्याच्यामुळे सध्या आम्ही आहोत इकडे. आणि मी इथे काय करते तर असं विचारलं आहे की मी इथे जे छोटेसे स्मॉल बिझनेस असतात तर त्यांच्यासाठी मी फोटोग्राफी किंवा आत्ताच आपल्या चॅनलवर एक चॅनलवर काय म्हणताय की पेजवर डिजिटल मार्केटिंगविषयी सांगितलं. तर मी पण इथले जे काही छोटेसे बिझनेस आहेत त्यांना फोटोग्राफी करायचं किंवा त्यांना काही एक्सेल शीट बनवून द्यायचं आहे का किंवा त्यांना काही मार्गदर्शन हवं आहे का, तर हे मी छोटं करते. आणि स्टार्टअपचं थोडंसं चाललं आहे आणि यूट्यूब चॅनल आहे, तर असं चाललं आहे सगळं. गणेशजी म्हणतात की इंडिया इज द बेस्ट दी. हो, इंडिया आपलं कमालच आहे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल जे इथले अमेरिकन लोक ना तर त्यांना इंडियन गोष्टींबद्दल खूप अप्रूप आहे. तर त्यांना साडी नेसायला आवडतं. आपले मल्टी कलर ज्या कलरफुल साड्या असतात, म्हणजे इथल्या माझ्या मैत्रिणी पण आहेत अमेरिकन, तर त्यांना साडी खूप आवडते आणि त्यांना असं वाटतं की काय साडी, असं सगळं एक्साइटमेंट आहे. योगाला इकडे तुम्ही विचार करणार नाही की आपल्याकडे एवढे योगा सेंटर नाही आहेत ना, तेवढे इथे तुम्हाला योगा सेंटर बघायला मिळतील. आणि इथले लोक करतात पण हो योगा. आपल्यापैकी किती जण रोज शिस्तीमध्ये योगा करतात तुम्ही सांगा ना. तर खूप लोक इथे योगा पण करतात. तर आणि आता थोडासा इकडे काय म्हणता येईल की
आपल्या आयुर्वेदाला पण थोडं महत्त्व येत चाललेलं आहे. आणि इंडियन ज्या गोष्टी असतात म्हणजे वॉल डेकोर किंवा ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सजावटीच्या गोष्टी, तर मेड इन इंडिया गोष्टींना मला म्हणजे तुम्हाला विश्वास बसणार नाही की मेड इन इंडिया गोष्टींना इकडे खूप मागणी आहे किंवा भारतातल्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप आवडतात इथल्या लोकांना. तर असं आहे सगळं. म्हणजे भारतीय लोकांचं इथल्या लोकांना खूप अप्रूप आहे. आणि मला कधी असं इथे अनुभव नाही आला की भारतीय आहे किंवा ब्राऊन कलर आहे किंवा तर रेसिझम वगैरे. तर ते असं मला असं वाटतं की आणि इकडे एक कॉमन गोष्ट आहे बरं का, जर तुम्ही रस्त्याने जात असाल ना तर सगळ्यांना हाय हॅलो, आपण कसं राम राम असं म्हणतो ना, किंवा इथे ओळखीचं पण जरी नसेल ना तरी हाय हॅलो असं म्हणतात. मला विचारतात की मी मूळची नाशिकची आहे आणि सासर माझं डोंबिवलीचं आहे. राहुलजी म्हणतात की आय एम फ्रॉम घाणा आफ्रिका. नमस्कार राहुलजी, कसे आहात तिकडे तुम्ही? काळजी घ्या. मी भारतीय लोकांविषयीच्या प्रतिक्रिया आत्ताच मी जस्ट तेच सांगितलं. राहुलजी म्हणतात की घाणामध्ये पण इंडियन लोकांना तिथे खूप फॉलो करतात. हो, आपली संस्कृतीच आहे तशी, नाही का? ऋषीजी म्हणतात की बाहेर फिरताना तुम्हाला भारतीय किती लोक भेटतात आणि आपली काय प्रतिक्रिया असते? बरेच भारतीय लोक इकडे बाहेर भेटताना फिरतात. आणि ज्या एरियामध्ये मी राहते फॉर्च्युनेटली तिथे 30,000 इंडियन फॅमिली राहतात आणि 5 मंदिरं आहेत भारतीय. तर हो, भेटतात आणि छान वाटतं भेटून. जर कोणी हिंदीत बोललं ना तर असं अरे कसलं भारी, आपण कोणाशी तरी हिंदीत बोलतोय. आणि मग जर कोणी त्याहून जर कोणी महाराष्ट्रातलं भेटलं ना तर मग म्हणजे कल्लाच, एक नंबर, मग तर खूपच मजा. मग 15 मिनटं वगैरे तर बोलणं होतंच. असं आहे. प्रमोदजी, मला तरी असं कधी रेसिझम वगैरे मी तरी कधी सामोरी गेली नाही किंवा माझा नवराही कधी रेसिझमला सामोरा नाही गेला. इवन जे माझे मित्रमैत्रिणी इथे राहतात, आता मित्रमैत्रिणी म्हणजे आता ते आमची इथे फॅमिलीच झाली, कारण आपले नातेवाईक नाही तर दे आर आवर एक्सटेंडेड फॅमिली. तर असं आहे. तर आम्हाला तरी माझ्यापैकी ओळखीच्यांना कधी रेसिझमला सामोरं नाही जायला लागलं. नीटच वागणूक, हॅलो हाय आणि असं ते म्हणतात. आणि इकडे अशी बोलायची पद्धत आहे, कोणी जर भेटलं तर हॅलो हाय, मग म्हणतात हाऊ यू डुईंग, किंवा मग हाऊ वॉज युअर डे, असं कॅज्युअली विचारतात. आणि आपण म्हणजे तुम्ही कुठल्याही दुकानात गेला ना तर ते तिथले जे कॅशियर असतात किंवा जे तिकडे मदत करणारे जे असतात ना तर ते म्हणतात की हाऊ वॉज युअर डे. मग आपण पण विचारायचं की हाऊ वॉज युअर डे, अशी मजा म्हणजे असं बोलतात. वागणूक सांगितली. करोनाबद्दल काय सांगू, सगळीकडे तेच बोलतात आणि मी तरी जास्त लक्ष देत नाही, कारण मग टेन्शन येतं घरच्यांचं, आपल्याला पण आपलंच टेन्शन येतं. त्याच्यामुळे काय सांगू, आहे ते आहे, आपण ॲक्सेप्ट करायला पाहिजे. आपण आपली काळजी घ्यायला पाहिजे. बाहेर जाताना मास्क, सॅनिटायझर ह्या सगळ्या गोष्टी घेऊन गेल्या पाहिजे, कारण आपली काळजी ही आपल्यालाच घ्यायची आहे, नाही का? राजेशजी म्हणतात की मी भारतात कधी येणार. तर राजेशजी, आत्ता मी मागच्या वर्षी भारतात येऊन गेलेले, नोव्हेंबर डिसेंबर, मी 2 महिने तेव्हा भारतात होते. आणि आत्ता सध्या तरी काही प्लॅन नाही आहे, कोरोना आहे त्याच्यामुळे ट्रॅव्हलिंग अवॉइडच करूया. म्हणजे मुख्य म्हणजे माझ्यामुळे माझ्या घरच्यांना किंवा माझ्या बिल्डिंगमधल्या किंवा भारतातल्या गावातल्या लोकांना कोणाला त्रास नको. आणि नंतरची गोष्ट म्हणजे मलाही काही आणि कसं आहे करोनाचं तुम्हाला माहिती आहे की काही लोक एसिम्प्टमॅटिक असतात, म्हणजे त्यांना टेस्ट तर पॉझिटिव्ह निघते पण त्यांची लक्षणं तेवढी सिव्हिअर नसतात. पण जर माझ्यामुळे जर कोणाला त्रास जास्त झाला किंवा ते सिम्प्टमॅटिक नसले, त्यांना बरेच सिम्पटम्स असले, तर त्यांना जास्त प्रॉब्लेम होईल, नाही का? तर सध्या ट्रॅव्हलिंग अवॉइडच करणार आहोत.
आपल्या इथे सगळ्यात आवडता पदार्थ वडापाव आहे, तर इकडे बर्गर. हो, बर्गर, चिकन विंग्स. हे पहा, तुम्हाला इथे दिसेल मी वडापावची फ्रेम पण लावली आहे. आम्हाला पण खूप वडापाव आवडतो. भास्कर जी म्हणतायत की समाजकार्य करणाऱ्या सामाजिक संस्था आहे का? हो, इकडे खूप समाजकार्य करणाऱ्या सामाजिक संस्था आहे. आणि इकडची काय पद्धत आहे माहिती आहे का? इकडचे जे रस्ते पण असतात ना, तर एक एक जी सामाजिक संस्था असते ती एका रस्त्याचं काळजी घेण्याचं काम करते. म्हणजे जर तिथे कचरा असेल तर ते उचलते, तो रस्ता खराब झाला असेल तर इथल्या महानगरपालिकेला सांगते की बाबांनो, इकडे रस्ता खराब झाला आहे, काम करायला लागेल. पण इकडचे रस्ते सहसा खराब झालेले मी बघितलेले नाही आहेत. काही काही ठिकाणी खराब असतात, पण जिथे ट्रकचा वावर जास्त असतो ना, तिथे रस्ते खराब असतात. पण ज्या सामाजिक संस्था आहेत त्या एका रस्त्याला दत्तक घेतात असं म्हटलं तरी चालेल. मराठी जी मंडळ आहे ते पण इथल्या एका रस्त्याला दत्तक घेतं. आणि मग 3 महिन्यातनं, 6 महिन्यात, म्हणजे 3-3 महिन्यातनं एकदा तिथे जर काही कचरा बिचरा पडलेला असेल, म्हणजे इथले लोकच असतात साफसफाई करायला, किंवा इथले साफसफाई करायला ट्रक असतात रस्ता झाडायला. तर मराठी मंडळ तिथे जाऊन रस्ता पण साफ करतो. लाहोजी म्हणतात की दुसऱ्या वेळेस तुमचं लाईव्ह तुम्हाला ऐकतोय. धन्यवाद, थँक्यू सो मच की तुम्ही परत लाईव्ह ऐकता आहात. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला पण सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन विषय मी तुम्हाला तुमच्यासाठी मांडू शकेल. नरेंद्र पाटीलजी म्हणतायत की यूट्यूबवर माझ्या लग्नाचा व्हिडिओ बघितला, खूप छान आहे, दिसतो जोडा. तुमचा काही फेसबुकवर आहात का? थँक्यू सो मच. तुम्ही माझ्या लग्नाचा व्हिडिओ बघितला. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन विषय घेऊन मी तुम्हाला माहिती द्यायसाठी तिकडे पण येऊ शकेल. इकडे पण मी येईलच, पण तिकडे जास्त गप्पा गोष्टी होऊ शकतात, इकडे वेळेचा अभाव असतो. आणि येस, राहुलजी म्हणतायत की US ची परिस्थिती तर जगजाहीरच आहे, सगळीकडे इकडे जास्तच लोकांना झालेलं आहे. मी आत्ता USA मध्ये आहे आकाशजी. धोरेजी म्हणतायत की आपल्याकडली पुरणपोळी करतात का? अरे हो, म्हणजे प्रश्नच नाही. आज शुक्रवार आहे, तर कदाचित आज मी नैवेद्यासाठी किंवा पुढच्या शुक्रवारी नैवेद्य करायसाठी मी पुरणपोळी बनवेन. पुरणपोळी चा व्हिडिओ चॅनलवर पण आहे, आणि मी अजून एक वेगळ्या पद्धतीची पुरणपोळी करून बघितलेली, आणि त्याचा पण व्हिडिओ चॅनलवर आहे. पुरणपोळी जनरली आपण चण्याची डाळ आणि गुळाची बनवतो. तर मी काय थोडंसं व्हेरिएशन करून बघितलं की म्हणजे डाळ शिजवताना मी त्यात अंजीर घातले, मग ती अंजीर पुरणपोळी झाली. आणि मागच्या दसऱ्याला मी ती बनवली होती, आणि मी माझ्या मित्रमैत्रिणींना बोलवलं. आता खायला तर दोघं किती खाणार ना, खाऊन खाऊन. तर माझ्या मित्रमैत्रिणींना बोलवलं, आणि ते नॉन महाराष्ट्रीयन आहेत बरं का, भारतातलेच आहेत पण नॉन महाराष्ट्रीयन आहे. तर त्यांना पुरणपोळी खूप आवडते. तर आणि अंजीर म्हणजे त्यांनी नॉर्मल पुरणपोळी खाल्ली होती, पण अंजीर पुरणपोळी पहिल्यांदा खाल्ली. तर त्यांना इतकं मस्त वाटलं हे नवीन व्हेरिएशन बघून. तर असं आहे. ऋषीजी म्हणतायत की ते केंद्रीय विद्यालयामध्ये असताना, चेन्नईला असताना, जर कोणी हिंदीत बोलणारं त्यांना दिसला तर त्यांना आपलेपणा वाटायचा, आणि मराठी भेटला की मग काय सांगावं, तुम्ही तर अमेरिकेमध्ये राहतात. हो, तसंच आहे. ऋषीजी विचारतायत की अमेरिकेमधली कुठली गोष्ट भारतात अवलंबली तर नक्कीच खूप परिवर्तन होईल. मला असं वाटतं की आपण भारतीय लोकांनी ना थोडीशी भारतामध्ये शिस्त पण पाळायला पाहिजे. आणि मोदीजींमुळे आता स्वच्छ भारत वगैरे अभियान चालू झालेलं आहे. तर लोकांना मी तुम्हाला सांगू का की भारतात खूप सुंदर फिरायची पण ठिकाणं आहेत. आपले गड किल्ले तर
माय गॉड केवढे सुंदर आहेत. मी खूप काही गड किल्ले बघितले नाही आहेत, पण माझा जो नवरा आहे आणि त्याचे जे मित्रमंडळी आहेत त्यांनी असंख्य ट्रेक केलेले आहेत. आणि ते मला सगळेजण सांगतात की अ, एवढी म्हणजे गड किल्ल्यांना वाईट अवस्था आली तर आपणच आपल्या गोष्टींची जर काळजी घेतली, स्वच्छता ठेवली. अमेरिका का हो चांगलं आहे, इकडे शोधाला खूप जास्त महत्त्व आहे. आपण जर आपल्या लोकांना सपोर्ट केला, शोधाला जर महत्त्व दिलं, शिस्त पाळली, स्वच्छता पाळली, तर आपला भारत किती सुंदर होईल नाही का. तर असं सगळं आहे. तर आपण या छोट्या छोट्या गोष्टी केल्या पाहिजे. अ, अ, त्याच्यामुळे काय होईल की ट्रॅव्हलिंग जास्त होईल. आत्तामध्ये आम्ही एकदा महाबळेश्वरला कधीतरी गेलेलो, तर एवढं सुंदर ठेवलेलं त्यांनी महाबळेश्वर. आणि त्या पाणीपुरीवाल्या दादांकडनं एक ड्रोन तो उडाला, तर त्यांनी स्वतः तो ड्रोन म्हणजे ती वाटी आपली ड्रोन असतो तो खायचा, तो त्यांनी कचरा उचलला आणि तिकडे टाकला. मला एवढं कमाल वाटलेलं तेव्हा. म्हणलं की असं सगळीकडे झालं पाहिजे. त्याच्यामुळे काय होईल, जेव्हा स्वच्छ असतं तेव्हा आपल्याला फिरायला पण छान वाटतं. तर स्वच्छता, शिस्त आणि जर आपले लोक जर नवीन काही गोष्टी करत असतील तर त्यांना सपोर्ट केला पाहिजे. आणि त्याच्यामुळेच एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत, नाही का आपलं म्हणलेलंच आहे. करोना कमी नाही झालेला आहे. अनिल म्हणाले म्हणतात की मी रावेतमधनं बोलतोय. हो, रावेत म्हणजे पिंपरी चिंचवडच्या थोडंसं पुढे ना. रावेतला एक ब्रिज पण आहे आय गेस. मी बहुतेक तिथे मी सायकलिंगसाठी यायचे जेव्हा मी पुण्याला असायचे तेव्हा. अ, दोहरेजी म्हणतात की आपल्याकडील स्त्रियांना काय सल्ला द्याल. दोहरेजी, मला असं वाटतं की स्त्रियांना स्त्रियांनी स्वावलंबी व्हायला पाहिजे. आणि जेव्हा त्या स्वावलंबी होतात तर पुरुषांनी सुद्धा त्यांना मदत केली पाहिजे. जर त्या कुठे नोकरी करत असतील, जॉब करत असतील, किंवा त्यांचा छोटा खाणी काही काही बिझनेस असेल, तर त्यांनी सुद्धा म्हणजे पुरुषांनी सुद्धा स्त्रियांना मदत केली पाहिजे आणि रिस्पेक्ट केला पाहिजे. तर इट्स अ म्युच्युअल, नाही का. फक्त स्त्रियांना काय सांगू, तर दोघांनी स्त्री असा किंवा पुरुष असा, जे म्हणतो आपण समानता आहे, तर ती अशी एक म्हणजे स्त्रीनीच करून काही होणार नाही असं मला वाटतं. तर अ, तिला एखाद्या पुरुषांनी म्हणजे नवरा असतो, भाऊ असतो, वडील असतात, तर त्यांच्याकडून समानता आली तर ते जास्त चांगलं होईल. आणि स्त्रियांमध्ये खरं काय म्हणतात, छोटे छोटे बिझनेस करून, आता लिज्जत पापड पण तसंच आहे नाही का. तर असं आहे. नरेंद्रजी म्हणतायत, ताई तुम्हाला लाईव्ह बघायला कुठे मिळेल. तुम्हाला मी पहिल्यांदा लाईव्ह बघून ऐकून खूप मजा येत आहे. थँक्यू, तुम्हाला माझं लाईव्ह बोलणं आवडतं आहे. तर नरेंद्रजी, तुम्ही माझं यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता मी आता मी मराठीमधनं पण व्हिडिओ टाकते आहे. मी खरं आधी इंग्लिशमधनं टाकायचे, कारण माझी भोळी आणि भाबडी आणि असं मला वाटायचं की उगाच की भारतीय पदार्थ सगळीकडे फेमस व्हावे, तर मी इंग्लिशमधनं व्हिडिओ टाकलेले. पण 1.5 वर्ष मी प्रयत्न केला इंग्लिशमध्ये व्हिडिओ टाकून की भारतीय पदार्थ कुठेतरी पोहोचतील, त्यांना प्रसिद्धी मिळेल, म्हणजे अमेरिकेतल्या लोकांना कळतील आणि त्यांचं किती ते पौष्टिक असतात आणि त्याचं किती महत्त्व आहे सगळ्या गोष्टीमध्ये, असं मला वाटायचं. पण समहाऊ त्याला काही प्रतिसाद नाही आला. मी म्हटलं आता भारतीय लोकांसाठीच व्हिडिओ बनवूया आणि अमेरिकेतल्या ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी असतील तर त्या बघून जर आपण काही इम्प्रूव्हमेंट करू शकलो आणि आपला जर महाराष्ट्र स्वच्छ आणि छान काहीतरी होऊ शकला तर किती कमाल, नाही का. राहुलजी, मी आता US मध्ये जॉब नाही करत. छोटंसं मी फ्रीलान्सिंगचं काम करते स्मॉल बिझनेसेससाठी. तर आहे आता तेवढं.
माणिक दादा, माझं गाव जे आहे ते मी नाशिकचे आहे. मी खूप वेळा सांगितलं, पण ना जेव्हा रिपीट जर कोणी ऐकत असेल ना हे लाईव्ह सेशन, तर त्यांना खूप असं होतं की सारखं सारखं मी तेच बोलते. पण तुम्ही मला प्रश्न विचारलात तर मी सांगते की मी नाशिकची आहे आणि माझं सासर जे आहे ते डोंबिवलीचं आहे. अभिषेकजी, मी माझं जॉब मी नाही करत, मी फ्रीलान्सिंग करते. स्मॉल बिझनेसेस जे आहेत तिथे, तर त्यांच्यासाठी मी फ्रीलान्सिंग करते. तर तुम्हाला जर माझे अजून मराठीत व्हिडिओ बघायचे असतील किंवा लाईव्ह बघायचं असेल, अ, काही गोष्टी अमेरिकेला जाणून घ्यायच्या असतील, तर त्या आपण भारतात कशा इम्प्लिमेंट करू शकतो, भारत कसा चांगला बनवू शकतो, तर मला काय वाटतं की चांगलं हे कोणाकडून आपण घ्यायला पाहिजे. वाईट संगत, वाईट गुण तर लगेच लागतात, पण चांगली सवय लागायला खूप वेळ जातो, असं आमच्या बाई म्हणायच्या शाळेतल्या. तर असं आहेच. तर आपण काय चांगलं घेऊ शकतो अमेरिकेकडून, तर आपण हे शिकायला पाहिजे. म्हणजे इथे काही बऱ्याच लोकांना कधी कधी असं वाटतं की काय सांगते, असं येऊन बडबड वगैरे करते किंवा शो ऑफ करते, तर असं नाही आहे की काय करते. फक्त एवढाच मुद्दा आहे की भारत कसं चांगलं होईल, भारत कसा पुढे जाईल. महाराष्ट्रातल्या लोकांना जर काही इकडे संधी मिळत असतील व्यवसाय करायचा किंवा काय, तर हे बेस्ट आहे, नाही का. हॅलो अभिषेकजी, नाशिकहून बोलतायत का? अरे कमाल कमाल. अं, अं, धन्यवाद. माणिक दादा, सॉरी, मला तुम्ही काय म्हणतात ते लक्षात नाही आलं, पण काही वाईट बोलण्याचा माझा हेतू नव्हता. जर तुम्हाला वाईट वाटलं असेल तर सॉरी. इकडे मी भाकरी पण बनवते, ज्वारीची आणि बाजरीची, आणि ती हेल्दी असते ना, म्हणून बनवते, ग्लुटन फ्री. अरे नाशिक सटाणा एक नंबर. माझ्या आईचा मामा राहतो सटाण्याला. मी येऊन पण गेले आणि सटाण्याला. तर हो, असं सगळं आहे. बरंच आता मी 1 तास बोलती आहे. जर तुम्हाला अजून मध्ये तर मला जरा खोकला पण आलेला बोलून बोलून. तर आहे हे सगळं. जर तुम्हाला अजून काही गोष्टींची माहिती हवी असेल तर तुम्ही मला यूट्यूब चॅनलवर, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुमची मी तिकडे नक्की वाट बघते. आणि लाईव्ह अजून जर तुम्हाला एक्सपोर्टसाठी काही प्रश्न असतील तर तुम्ही मला ट्रीट्स अँड ट्रॅव्हल्स या फेसबुकच्या पेजवर तुम्ही मला मेसेज करा, किंवा आणि सगळं तुम्ही प्लीज असं लिहून पाठवा की हा माल आहे, हा एक्सपोर्ट करायचा आहे, तर प्रोसेस काय, म्हणजे मी त्याचं उत्तर नीट तुम्हाला देऊ शकेल, नाही का. फक्त हॅलो म्हणून मी नाही देऊ शकत, नाही का, उत्तर. तर आता तुमची मी रजा घेते. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, कर्तव्य फाउंडेशन देहुगाव यांनी मला इकडे बोलण्याची संधी दिली लाईव्ह, त्याच्याबद्दल त्यांचे खूप मनापासून आभार. अमित शिवलेजी, ते कोऑर्डिनेटर आहेत. त्यांनी मला माझ्यासोबत कम्युनिकेशन केलं आणि सगळं मदत केली लाईव्ह येण्यासाठी. त्याच्यानंतर नेटके जे साहेब आहेत, तर त्यांनी इकडे मला बोलण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार. आणि भेटूया पुढच्या लाईव्ह सेशनमध्ये आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय. आणि हो, तुमचा आमचा अन्नदाता सुखी भव. बाय.